तर आज पहिल्यांदाच मी पालक पनीरची भाजी बनवली होती, जी की सगळ्यांनाच खूप जास्त आवडलेली. पण त्याच्या आधी सकाळी त्या डब्यामध्ये ना इडली, सांबर, चटणी हे सगळा मेन्यू होता. कारण की लेकरांचं खूप दिवसापासून चालू होतं की शाळेच्या दिवशी तू बनवत जा. सहसा मी सुट्टीच्या दिवशी हे बनवत असते. त्याच्यामुळे त्यांच्या फरमाईशवर आज मी वेळ काढून हे सगळं बनवून घेतलं. प्रियांचा टिफिन भरून दिला, तो गेला स्कूलला. त्याच्यानंतर मग ह्यांना आणि प्रक्षिताला उठवायचं असतं. ते दोघं उठेपर्यंत माझं राहिलेलं काम जे आहे ते पटकन उरकून घ्यायचं होतं. हे पार्किंग एरिया थोडा धुवायचा होता, ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या दोघांचं पण आवरून ते गेले त्यांच्या कामावरती. मग मी केला माझा छान असा पोटोबा आणि त्याच्यानंतर हे सगळे कॉटवरती पडलेले कपडे, ओले टावेल हे सगळं वाळू घालून, सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून जे धुवायला टाकायचे ते धुवायला टाकले आणि बाकीचे फोल्ड करून व्यवस्थित फायनली सगळं आवरून घेतलं. आणि दुपारच्या वेळी मार्केटमध्ये जाऊन बराच असा भाजीपाला आणला होता, ते सायंकाळी निवडत बसले. व्यवस्थित सगळं निवडून ठेवला. फ्रेश पालक बघून आणि सोबत फ्रेश असं काल बनवलेलं हे होममेड पनीर ते बघून प्रियांला विचारलं की पालक पनीर बनवू का, कारण की प्रियान पालक अजिबात खात नाही. तर त्याचं हो होतं. तर लगेच मी ते बनवायला घेतलं. रात्रीच्या जेवणामध्ये तेलात जिरे टाकून घेतले, लसण कांदा छान भाजून घेतला, एका टोमॅटोची प्युरी टाकली, छान तळून घेतली, हळद, लाल तिखट, धने पावडर, नंतर कसुरी मेथी टाकली, थोडं परतून घेतलं, चवीनुसार मीठ, उकडलेली पालक, हिरवी मिरची, अद्रकची पेस्ट याच्यामध्ये ऍड केली, छान 2-3 उकळ्या येऊ दिल्या, 2 चमचे फ्रेश क्रीम टाकली, पनीर टाकलं आणि 2 मिनिट असं शिजवून घेतलं. त्यानंतर छान अशी पालक पनीरची भाजी जी आहे ते बनवून तयार होती. फर्स्ट टाइम बनवली होती आणि खूप जास्त टेस्टी झाली होती, सगळ्यांनाच आवडली होती. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.